नमस्कार. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात मी नेहा परांजपे आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून आणि सहर्ष स्वागत करते. मंडळी, भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देश असला तरीही त्याच्या सातत्यपूर्ण प्रगतीसाठी किंवा सामाजिक न्याय आणि समानता तसेच आर्थिक विकासासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी आणि आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी आणि तसेच या संपूर्ण क्षेत्रांमध्ये वैश्विक पातळीवर नेतृत्व करण्यासाठी आपल्या देशात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणं हे खूप महत्त्वाचं आहे. भारतात सर्वाधिक तरुण लोकसंख्या आहे हे आपण सगळेच जाणतो आणि त्या तरुण लोकसंख्येला किंवा त्या तरुणांना आणि येणाऱ्या नवीन पिढीला उत्तम शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या क्षमतेवर आपल्या भारताचं किंवा देशाचं भवितव्य ठरेल. तर आता आपण या सगळ्याबद्दल म्हणजेच शिक्षणाबद्दल चर्चा करण्यासाठी गप्पा मारण्यासाठी आज इकडे आहोत आणि आजचा विषय आपण नोट करू शकता. आजचा विषय आहे नवीन शैक्षणिक धोरण 2020 शालेय शिक्षणातील बदल. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याला आपले पाहुणे इकडे आलेले आहेत. त्यांची मी ओळख करून देते. आज आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर महेश कोलतमे सर. आपले खूप स्वागत करते कार्यक्रमात. त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती मला द्यावीशी वाटते. 15 वर्षांपासून ते प्राध्यापक म्हणून PVDT कॉलेज ऑफ एज्युकेशन फॉर वुमेन आणि SNDT कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. तसेच मराठी साहित्य आणि राज्यशास्त्र साहित्य म्हणजेच पॉलिटिकल सायन्समध्ये त्यांनी MA केलेलं आहे. एज्युकेशनमध्ये MEd असून नेटसेटच्या परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केलेल्या आहे आणि स्वतः PhD असून PhD गाईड म्हणून सुद्धा ते कार्यरत आहेत. देशात आणि परदेशात अनेक सेमिनार्स आपण घेतलेले आहेत आणि शिक्षण या क्षेत्रात त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. सर, कार्यक्रमात खूप मनापासून परत एकदा स्वागत करते आणि आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न, जसा की विषय आहे नवीन शैक्षणिक धोरण आणि शालेय शिक्षणातील बदल. मग नवीन शैक्षणिक धोरण 2020 हे सर्वप्रथम का आलं? कारण इतक्या वर्षांपासून एकच धोरण जे सुरू होतं मग त्यामध्ये बदल झाले, तर ते का आलं? त्याचं कारण काय? महत्त्वाचं म्हणजे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे नवीन शैक्षणिक धोरण जे आहे ते खरं तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 असं त्याचं NEP असं आपण त्याला म्हणतो. आणि आतापर्यंत जे शैक्षणिक धोरण होतं ते 1986चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ज्याच्यानुसार आपण आपला सगळा शिक्षणक्रम चाललेला होता. आणि जवळपास मला वाटतं 33-34 वर्ष 86च्या शैक्षणिक धोरणानुसार आपण कार्य करत आहोत किंवा शिक्षणाची जी आपल्या देशातील व्यवस्था आहे ती पुढे चाललेली आहे. आणि मुळातच मॅकॉलेच्या मिनिटपासून ते आजपर्यंत म्हणजे वेगवेगळे आयोग भारतीय शिक्षणाच्या सुधारणेसाठी किंवा भारतीय शिक्षण हे अधिकाधिक राष्ट्र उन्नतीसाठी किंवा राष्ट्राच्या विकासासाठी कसं आपल्याला करता येईल यासाठी नेमले गेले आणि त्या आयोगाने त्यांच्या शिफारशींमध्ये भारतीय शिक्षणाला पुढे नेण्याचं कार्य केलेलं आहे. आता आपण मुद्दा हा आहे की 2020 साली जे हे नवीन शैक्षणिक धोरण आले त्याच्या पार्श्वभूमी काय आहे. तर याच्या संदर्भात विचार केला तर 2-3 ठळक मुद्दे मला आपल्या सगळ्यांसोबत शेअर करावेसे वाटतात. पहिला मुद्दा म्हणजे बघा, आपण सगळेजण पाहतोय की 21वे जे शतक आहे त्या शतकाचं स्वरूप बऱ्यापैकी बदललेलं आहे. म्हणजे या शतकाचं वैशिष्ट्य जर असं आपण बघायचं म्हटलं तर तंत्रविज्ञानाने मोठं गारूड सगळ्या जगावरती किंवा समाजावरती निर्माण केलेलं आहे आणि आपल्या जीवनाचं असं कोणतंच क्षेत्र आज उरलेलं नाही की जिथं तंत्रविज्ञानाचा सहभाग नाही किंवा तंत्रविज्ञान नाही. आणि तंत्रविज्ञानामुळे झालं काय तर ज्या बदलांची गती जी आहे ती प्रचंड वाढलेली आहे. म्हणजे जर आपण 90च्या आधी विचार केला तर बदल कदाचित 10 वर्षांनी गोष्टी बदलत होत्या, पण आज परिस्थिती अशी आहे की आज एका वर्षात तेवढे बदल होतात. मग ते इंडस्ट्रीमध्ये असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये असतील, राजकारणामध्ये असतील किंवा जीवनाच्या दैनंदिन जीवनाच्या क्षेत्रांमध्ये जरी विचार केला तर हे बदल झपाट्याने होत आहेत. म्हणजे 2014 आधी मला व्हॉट्सअप काय होतं माहीत सुद्धा नाही. म्हणजे संप्रेषणाची जी अनेक माध्यमं आहेत ती 5 वर्षामध्ये साधारण 5-10 वर्षामध्ये झपाट्याने वाढली आणि आधीची माध्यमं कालबाह्य झाली किंवा ती मागे पडली अशी परिस्थिती आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर आपले विद्यार्थी तयार आहेत का प्रश्न हा निर्माण होतो.
मग आपल्या विद्यार्थ्यांकडं या आधुनिक किंवा 21व्या शतकाची जी कौशल्य गरजेची आहेत, आता जसं मी म्हणालो की बदल खूप झपाट्याने होत आहेत, म्हणजे बदलाबरोबर झपाट्याने बदल आले म्हणजे गुंतागुंत पण आली आणि जे बदल होत आहेत त्यांची व्याप्ती पण खूप मोठी आहे. पूर्वी आपण गावापुरतं, तालुक्यापुरतं किंवा देशापुरता विचार करत होतो. आज जागतिक पातळीवर ह्या सगळ्या गोष्टी घडतात, तेव्हा त्याची गुंतागुंत सुद्धा जीवन कार्याची म्हणा किंवा आपल्या व्यावसायिक क्षेत्रातील कामाची गुंतागुंत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि ही गुंतागुंत सोडविण्यासाठी मुलांकडं किंवा ह्या गतिमान बदलाला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांकडं काही क्षमता असणं गरजेचं आहे, ज्याला की 21व्या शतकाची कौशल्य म्हणून आपण विचारात घेतो. आणि ती कौशल्य जर मुलांकडे असतील तरच मुलं किंवा होणारी जी भावी पिढी आहे, भारताचे जे नागरिक आहेत ज्यांच्यावरती राष्ट्र घडवण्याची जबाबदारी आहे, तर ते योग्य पद्धतीने राष्ट्राच्या विकासाला पुढे घेऊन जाऊ शकतात. आता मॅडम असं आपण बघा, आपण महाविद्यालयात जे शिकलो ते आता परिस्थिती अशी आहे की महाविद्यालयातून डिग्री घेऊन बाहेर पडेपर्यंत ते कालबाह्य झालेलं आहे. आता त्याचा उपयोगच नाही. म्हणजे आम्ही 11-12ला जे सॉफ्टवेअर वापरत होतो किंवा ज्या टेक्नॉलॉजी वापरत होतो ते आता कालबाह्य झालेल्या आहेत आणि झपाट्याने आज मी जे वर्डचं वर्जन वापरतोय ते कदाचित पुढच्या 6 महिन्यात वापरताही येणार नाही. म्हणून मी जे महाविद्यालयात किंवा शाळेमध्ये शिकलेलो आहे ते शाळा महाविद्यालय सोडल्यानंतर माझ्या खरंच उपयोगाला राहणार आहे का? तर तशी परिस्थिती आज राहिलेली नाही. म्हणजे मला सातत्याने शिकावं लागणार आहे. जर कार्यक्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल, व्यावसायिक जिथे कुठे आपण काम करू तिथं जर मला जे माझ्याकडून अपेक्षित आहे, एखाद्या कारखान्याला असेल, एखाद्या इंडस्ट्रीला असेल किंवा इतरही व्यावसायिक क्षेत्रामध्ये असेल, तर ते जर मला द्यायचं असेल तर मला सातत्याने शिकत राहावं लागणार. म्हणून सगळं काही शाळेत शिकवायचं हा जो प्रकार होता आपला, तर तो किंवा महाविद्यालयात शिकवायचं हे आता पुरेसं राहिलेलं नाही. तर त्याच्याऐवजी कल्पना अशी आपण मांडतोय, म्हणजे अशी हे करणं गरजेचंच आहे की विद्यार्थ्याला सगळं शिकवत बसू नका, शिकावं कसं एवढं त्याला शिकवा. म्हणजे काय होईल, जर मला शिकावं कसं हे येत असेल तर मला जशी गरज असेल, म्हणजे आता मी आपल्या क्षेत्रात काम करतोय तर करताना नवीन समस्या आली, नवीन पद्धतीच्या लोकांसोबत व्यवहार करणं आलं किंवा नव्या पद्धतीचे प्रश्न सोडवणं आलं, तर ते सोडवायला मला नवीन शिकावं लागणार. काल शिकलेलं किंवा महाविद्यालयात शिकलेलं उपयोगाचं असणार नाही. पण जर मला शिकावं कसं हेच येत नसेल तर मात्र मी तिथे थांबेन, तिथे मात्र मला त्याला सामोरं जाता येणार नाही. म्हणून मुलांना सगळं शिकवत बसण्यापेक्षा, कारण शिकवण्याची व्याप्ती इतकी वाढली, आज ज्ञान आणि माहिती याचा तर माहितीचा तर प्रस्फोट झालेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातली माहिती दर दिवशी बदलत आहे आणि एका क्लिकवरती जगातली सगळी माहिती म्हणजे आपल्याला उपलब्ध सुद्धा आहे. म्हणजे इतक्या अफाट गोष्टी आपण महाविद्यालयात शिकवू शकत नाही किंवा सगळीच कौशल्य जी की जीवनभर पुढे उपयोगाला पडतील तीही महाविद्यालयात आपण शिकवू शकत नाही. मग आपण करू काय शकतो, तर शिकण्यासाठी पात्र करू शकतो. आणि जर एकदा तो शिकायला पात्र झाला, म्हणजे शिकण्याची कौशल्य त्याच्याकडे जर असतील, जसं गरज असेल तसं तो शिकत राहील आणि आजीवन त्याला शिकावं लागणार आहे, तरच तो टिकणार आहे. म्हणजे समाजात, व्यवसायात जिथे कुठं काम करतो तिथं तो टिकणार, तरच तो टिकणार आहे. म्हणून सातत्याने त्याला शिकत राहण्याच्या क्षमता विद्यार्थ्यामध्ये विकसित करणं हे महत्त्वाचं ठरतं. दुसरा जो तात्कालिक स्वरूपाचा जो बदल होता तो म्हणजे युनोने म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हा एक एजेंडा ठेवला. म्हणजे जागतिक पातळीवरती शांतता आणि समृद्धी हे ध्येय समोर ठेवून 17 शाश्वत विकासाची ध्येय जागतिक पातळीवर युनोच्या माध्यमातून समोर आली आणि 2015 साली भारत सरकारने म्हणा किंवा भारताने सुद्धा त्याला सहमती दिली आहे. आणि या 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये 4थ्या नंबरचं जे गोल आहे, SDG 4 असं आपण त्याला म्हणतो, ते आहे सर्वांना समान अशा स्वरूपाचं गुणवत्तापूर्ण समावेशी शिक्षण देणं. हे SDG 4चं लक्ष्य आहे. आणि ते जर साध्य करायचं असेल तर आहे ती प्रणाली आपल्याला त्याला उपयोगाची नव्हतीच. आणि हा झाला दुसरा भाग. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की आज भारताचं जे वैश्विक स्वरूप आहे, स्थान आहे, ते खूप मोठ्या प्रमाणात बदललेलं आहे. म्हणजे आपण विकसनशील राष्ट्र होतो, आधी निर्भर असलेले राष्ट्र होतो, आता आपण विकसित होणाऱ्या राष्ट्रांच्या यादीमध्ये आहोत. म्हणजे झपाट्याने वाढणाऱ्या इकॉनॉमीमध्ये किंवा अर्थव्यवस्था ज्या देशांची झपाट्याने वाढते त्यामध्ये भारताचा क्रमांक येतो. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं भारत हा आता सगळ्यात तरुण असणारा देश आहे. म्हणजे 2030 पर्यंत जर विचार केला तर जगात सगळ्यात जास्त तरुण कुठं असतील तर ते भारतात असतील. त्या अर्थाने भारत हा तरुण राष्ट्र म्हणून विचारात घेतला जाणार आहे.
मग तरुण असलेल्या या राष्ट्राकडून सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये, कारण तरुण ही कार्यशक्ती असते एक प्रकाराची, आणि ही कार्यशक्ती समृद्धीमध्ये, वेल्थमध्ये कन्वर्ट झाली पाहिजे, श्रीमंतीमध्ये ती कन्वर्ट झाली पाहिजे आणि राष्ट्र विकसित झालं पाहिजे. आणि हे व्हायचं असेल तर आपल्या शिक्षणाने काही मूलभूत असे बदल करणं अपरिहार्यपणे आवश्यक होतं. अजून एक महत्त्वाची बाब जी गरजेची होती ती, आपण मॅकॉलेच्या शिक्षण व्यवस्थेपासून पुढे आलो आणि मॅकॉलेने दिलेली व्यवस्था वेगवेगळ्या आयोगाने त्याच्यात सुधारणा केल्या, त्या पद्धतीने बदलत गेली. पण तरी सुद्धा भारतीय ज्ञानाची जे रूट्स म्हणतो आपण, भारतीय संस्कृतीचे जे रूट्स आहेत ते त्याच्यावर भारतीय शिक्षण व्यवस्था पूर्णपणे उभी नव्हती. आणि त्यामुळं भारतीय शिक्षणाला पुन्हा भारतीय ज्ञानाचे जे मुळं आहेत त्या मुळांवरती उभं करण्यासाठी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा विचार करणं आणि नवीन शैक्षणिक संरचना व शिक्षण विषयक विचार घेऊन पुढे येणं आवश्यक होतं. आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे आलेलं आहे. ही त्याची पार्श्वभूमी थोडक्यात सांगता येईल आपल्याला. तसं पाहायला जातं विषय खरंच खूप मोठा आहे आणि समजून घेण्यासाठी तेवढा वेळ पण लागेल. पण एक अजून पुढचा प्रश्न माझ्याकडे आहे तो असा की या नवीन शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये कोणती आहे, म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला सांगता आलं की 1 2 3 असं या शैक्षणिक धोरणाची जर प्रमुख वैशिष्ट्यांचा विचार केला, बरीच एक 15-20 वैशिष्ट्ये तर आपल्याला नक्कीच सांगता येतील, पण त्यातली काही ठळक वैशिष्ट्ये आपण बघूया. या शैक्षणिक धोरणाने विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी जी आहे ती शिक्षणावर टाकलेली आहे आणि भारतीय संस्कृतीला धरून. बरोबर. आणि भारतीय संस्कृतीला धरून हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरा जर विचार केला तर या शैक्षणिक धोरणाने शिक्षणाची जी संरचना होती, जी आधीची शिक्षणाची संरचना 10+2 ची जी शिक्षणाची व्यवस्था होती ती बदलून 5+3+3+2 अशा पद्धतीची ती व्यवस्था निर्माण केलेली आहे. तर हे जे नवीन आकृतीबंध आहे ते सुद्धा या शिक्षण पद्धतीचं एक वैशिष्ट्य आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यवस्थेमध्ये 21व्या शतकाच्या कौशल्यांना शिक्षणाच्या केंद्रामध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे आधी आपण माहिती ज्ञान देणं विषयाचा सैद्धांतिक माहिती विद्यार्थ्यांना पोहोचविणं ह्याला महत्त्व देत होतो, तर आता तो बदलून आपण 21व्या शतकात जी कौशल्य विद्यार्थ्याला टिकाव धरण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत त्याला या शिक्षणाने महत्त्व दिलेलं आहे. अजून एक गोष्ट या शिक्षणामध्ये अशी केलेली आहे की विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाबरोबरच म्हणजे व्यक्ती म्हणून स्वतंत्र एक इंडिव्हिज्युअल म्हणून वैयक्तिक विकास सुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणजे झुंडीने आपण शिकवायचं, वर्गात 60-70 मुलं बसलेली आहेत आणि त्या सगळ्यांमध्ये कोणाला काय आवडतं काय आवडत नाही काही विचार नव्हता, आपण सगळ्यांना शिकवायचं. पण या व्यवस्थेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची गरज, त्याची अभिरुची, त्याचबरोबर त्याला असणारं काहीतरी त्याच्या युनिक अशा क्षमता असतील तर त्या सगळ्या क्षमता विचारात घेऊन त्याला विकसित करणं, त्याला शिक्षणाच्या माध्यमातून डेव्हलप करणं हे या शिक्षण पद्धतीचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याचं अजून वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये घोकमपट्टीला खूप महत्त्व आहे. आणि ही गोष्ट खरं तर कोठारी कमिशनने अधोरेखित केली, मुदलियार कमिशनने सुद्धा सांगितली आणि 86च्या शैक्षणिक धोरणात पण आलं. पण बदल मात्र तेवढ्या प्रमाणात झालेला नाही. कारण परीक्षांचं गारूड, परीक्षाला अतिमहत्त्व, त्याच्यामुळे मग परीक्षा पास व्हायची असतील तर घोकमपट्टी करा, पाठ करा आणि परीक्षा द्या आणि मार्क मिळवून घ्या, ही पद्धती आपल्याकडं साधारणपणे रूढ होती. त्याच्या पुढे जाऊन या शिक्षणाने परीक्षांचं जे महत्त्व आहे म्हणजे एक्झामिनेशन ड्रिव्हन एज्युकेशन, परीक्षा ठरवतात शिकवायचं कसं, काय शिकवायचं कसं, उलट व्हायला उलट हवंय की शिक्षण लर्निंग आधी घडलं पाहिजे मग मूल्यमापन परीक्षा ह्या गोष्टी यायला पाहिजेत. पण आपल्याकडे नेमकं उलट होतं, म्हणजे परीक्षा सगळ्या गोष्टींवर नियंत्रण करतात. तर तो जो शिफ्ट आहे म्हणजे लर्निंग हा महत्त्वाचा केंद्र राहिला पाहिजे, परीक्षा नाही. एकूणच म्हणजे सर की विद्यार्थ्याने कसं शिकावं हे त्याला स्वतःला कळायला हवं, त्याचबरोबर कसं शिकावं हे तर आहेच, तसंच काय शिकावं हे सुद्धा त्याला त्या शिक्षणाच्या माध्यमातूनच कळत जावं आणि त्याने त्याचा निर्णय घ्यावा, हे बेसिकली याचं वैशिष्ट्य आहे. आता आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. हॅलो सह्याद्री हा कार्यक्रम आपण पाहत आहात सह्याद्री वाहिनीवर आणि आज आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी, चर्चा करण्यासाठी डॉक्टर महेश कोलतमे इकडे आलेले आहेत आणि आजचा विषय आहे नवीन शैक्षणिक धोरण, शालेय शिक्षणातील बदल.
आणि या विषयावर आपण गप्पा मारत होतो, चर्चा करत होतो. तर पुढचा प्रश्न सर असा आहे की शिक्षणाचं भारतीयकरण हा पण एक नवीन म्हणता येईल एक टर्मिनॉलॉजी एक ऐकण्यात येते, वाचण्यात येते. तर त्याबद्दल थोडंसं काहीतरी सांगा. बघा, शिक्षणाचं भारतीयकरण करायची वेळ आपल्यावर आली हीच खरं थोडीशी मनाला म्हणजे चटका लावणारी गोष्ट आहे. कारण आपलं जे शिक्षण आहे ते मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे मॅकोले मिनिट्स. तुम्ही उत्तर सुरू करताचचे पण एक कॉल आलेला आहे शिवानंद वसेकर यांचा. शिवानंदजी नमस्कार, कार्यक्रमात आपले स्वागत. नमस्कार मॅडम, नेपाळ शिवानंद वसे बोलतोय. हो हो, आपला प्रश्न विचारा. शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेहमी काही ना काही बदल होतात, पण हे बदल जे करायचे असते नियम ते किती वर्षाने किंवा कसे काय बदल वगैरे करायचे असते, चालतंय काय होतं की आता मुलं एकदा शिक्षण घेत असतात पण त्याचा पुस्तकं चेंज होतात म्हणा किंवा ते अभ्यासक्रम वगैरे चेंज होतोय, सगळं बदलतोय. मग बदल झाल्यामुळे त्या सर्वांना सुद्धा प्रॉब्लेम होतोय. मग त्याला नियमाचं कसं काय असते त्याला शैक्षणिक क्षेत्रामध्ये बदल वगैरे, असं माझा प्रश्न आहे मॅडम. धन्यवाद शिवानंदजी, खूप व्हॅलिड प्रश्न विचारलाय अगदीच त्यांनी. तर मला वाटतं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर जर आपण पहिले दिलं तरी चालेल. कारण बऱ्याच शिक्षकांची ही तक्रार नेहमी असते की रोज काहीतरी नवीन येत चाललंय, रोज नवीन काहीतरी आहे आणि मग आम्ही काय काय करत, पालकांचीही, कारण अभ्यासक्रमात बदल होत आहेत, नवीन मेथोडॉलॉजी किंवा आपण अध्यापन पद्धतीविषयी काहीतरी नवीन येतं आणि ते सगळ्यांना सामावून घेत शिक्षणाला पुढे जावं लागतं. मुळातच प्रश्न हा जो आहे बदलांच्या संदर्भातला असा काही कालावधी असावा का? तर बघा, माझा उलट प्रश्न असा असेल, आपल्या जीवनात बदल असं काही कालावधीनंतर घडतात का? हो, नाही ना घडत. आपलं जीवन हे रोज बदलत राहतं, रोज आव्हाने बदलतात, परिस्थिती बदलत राहते, वातावरण बदलत राहतं, आपल्या आवश्यकता आणि ध्येय सुद्धा बदलतात जशी काही परिस्थिती असेल त्यानुसार. आणि शिक्षण ही जीवनाचं एक अंग असल्यामुळं शिक्षणात सुद्धा सातत्याने ते बदल केले पाहिजे. जर आपण असं म्हणालो की चला 10 वर्षांनी आपण बदल करूया, मग मधली 10 वर्ष त्या पिढीचं काय होणार? ती तयार होईल का मग पिढी? गरजेप्रमाणे शिक्षणात सातत्याने बदल करणं हाच त्याच्यावरचा सगळ्यात चांगला उपाय असू शकतो. किंवा झालेल्या बदलांना स्वीकारणं हे देखील एक खूप महत्त्वाचं आहे. आपल्या आजूबाजूला जे बदल होत आहेत ते बदल शिक्षणात पण आलं पाहिजे. कारण शिक्षण ही एक सामाजिक संस्था आहे. समाज थांबलेला नाही तर शिक्षण कसं थांबलेलं असेल? शिक्षकांवर, पालकांवर, विद्यार्थ्यांवर जो तो बदलांचा भडीमार होतो तो मात्र कुठंतरी टाळता येऊ शकतो किंवा तो थोडंसं स्मूथली कसं आणता येईल. पण वास्तविक बदल हे सातत्याने घडणं गरजेचे आहे. जशी समाजाची गरज असेल तशी ते होणं. आणि तुम्ही म्हणाला तसं शैक्षणिक धोरणं किती वर्षांनी यावी, तर साधारणपणे जर आपण विचार केला आत्ताच्या पॉलिसीलाच समोर ठेवलं तर पॉलिसीनी 2050 पर्यंत टार्गेट ठेवलेलं. म्हणजे एक शैक्षणिक धोरण 30 वर्षासाठी विचार करत, म्हणजे विजन 30 वर्षाचं एक शैक्षणिक धोरण करत असेल तर पहिलं 86ला झालं ते 34 वर्ष आपल्याला, म्हणजे 34 वर्षानंतर साधारणपणे 30 वर्ष, त्याच्यानंतरची 4 वर्ष असा काळ गेला. तर साधारण 30 वर्षानंतर बदल धोरणामध्ये करायला हरकत नाही. पण मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे आज गती जी आहे जीवनाची ती काही पटीनं वाढलेली आहे. म्हणजे जे आपण पूर्वी म्हणजे 90च्या दशकात 30 वर्षानंतर करायचो ते कदाचित आता आपल्याला 20 वर्षानंतर बदल करावा लागेल. तर हा धोरणांच्या संदर्भात जर विचार केला तर साधारण 30 वर्षाचा कालखंड नवीन शैक्षणिक धोरणांच्यासाठी येतो आणि इन बिटवीन सगळे जे जे बदल घडत असतील ते बदल येणार आहेत. आपण ते सहर्षपणे स्वीकारलेही पाहिजेत. त्याचा दबाव किंवा त्याचं प्रेशर आपण घ्यायचं काही कारण नाही. आता जो प्रश्न होता की शिक्षणाचं भारतीयकरण म्हणजे नेमकं काय? शिक्षणाचं भारतीयकरण हा जो मुद्दा आहे तो काहीसा वादाचा राहिलेला आहे. कारण याच्यामध्ये बऱ्याच जे क्रिटिक करणारे आहेत पॉलिसीचं त्यांना अशी भीती वाटते की भारतीयकरण म्हणजे मग याचा अर्थ भारत याचा जर विचार केला आपण आपले रूट्स शोधतो मग वैदिक कालखंडापर्यंत, आणि मग वैदिक कालखंडातल्या गोष्टी जर यायला लागल्या तर पुन्हा मग ते कुठल्या तरी धर्माशी जोडलं जाईल का असा त्याचा विचार होतो. पण भारतीयकरण याचा अर्थ तसा धर्मातल्या गोष्टींशी काही संबंध नाही, धर्माशी त्याचा काहीही संबंध नाही. वास्तविक शिक्षणाच्या बाबतीत जर विचार केला तर भारताकडं एक अतिशय समृद्ध आणि ॲडव्हान्स पद्धती शिक्षणाची होती, याला कोणीही नाकारू शकत नाही. कारण आपल्याकडं तक्षशिला, विक्रमशिला, नालंदा, वल्लभी, काशी ही जी विद्यापीठं आहेत या विद्यापीठांमध्ये जगभरातले विद्यार्थी शिकत होते.
या विद्यापीठांमधील अध्ययन अध्यापनाच्या ज्या पद्धती आहेत त्या अतिशय प्रगत स्वरूपाच्या होत्या. शिक्षणाच्या संदर्भातली मूलभूत भारतीय धारणा जी आहे ती कितीतरी ॲडव्हान्स आहे. म्हणजे आपण आता जे मॉडेल राबवतोय ते युरोपियन मॉडेल आपण जे इंडस्ट्रियलायझेशन नंतर आलेलं त्याच्यापेक्षा खूप ॲडव्हान्स स्वरूपाचं आहे. याच्या संदर्भामध्ये ना मला ज्ञानेश्वरांचा एक ओवी फार आवडते, कारण ती शिक्षणाच्या संदर्भामध्ये येते. म्हणून भारतीकरणाच्या संदर्भात माऊली असं म्हणतात की हृदयाहृदय एक झाले, ए हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत ना मोडता आपणा ऐसे केले अर्जुना. म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत बघा ही गोष्ट किती महत्वाची आहे जी माऊलींनी अधोरेखित केली. ते आपल्या शैक्षणिक परंपरेचं तत्व त्याच्यामध्ये आहे. म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांची हृदय एक होतात. या हृदयातलं त्या हृदयात घातलं जातं. पण हे होत असताना सुद्धा त्याचं वैयक्तिक अस्तित्व जे आहे, इंडिव्हिज्युअल एक्झिस्टन्स जे आहे, द्वैत न मोडता आपण ऐसे केले, म्हणजे त्याचं अस्तित्व कायम ठेवून त्याला आपल्या इतकंच ज्ञानी बनवणं. म्हणजे हा जो विचार आहे तो अतिशय पुढचा विचार आहे. जे आजच्या आपण युरोपियन मॉडेलमध्ये आपण शिक्षण हा बौद्धिक व्यवहार मानतो आणि भारतीय पद्धतीमध्ये हा बौद्धिक व्यवहार नव्हता. बरोबर. जसं गुरु शिष्य परंपरेत सुद्धा याच प्रकारे शिक्षण दिलं जायचं की स्वतःची पर्सनॅलिटी, स्वतःचं व्यक्तित्व तुम्ही कायम ठेवून पण गुरु काय सांगतायत ते नीट लक्षपूर्वक ऐकून. आता ऐकण्याची वेळ, कारण कॉलर आपल्याकडे आहेत. त्यांचा कॉल आलेला आहे. साई नीताजी कल्याणहून त्यांनी फोन केलाय. नमस्कार मॅम. हा नमस्कार. प्रश्न विचारण्यापूर्वी आधी एक क्लिअर करते की कालच्या एका वर्तमानपत्रामध्ये रविवार विशेष मध्ये सुकृता पेठे या फिजिक्सच्या लेक्चरर आहेत. त्यांचा नवीन शैक्षणिक धोरणाविषयी खूप छान लेख आलाय. चांगला 4-5 कॉलम भरून आहे. तर त्याच्यातलं त्यांचं मला हे काय काय आवडलंय. बऱ्याचशा गोष्टींबद्दल स्पष्टता नाहीये, त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? म्हणजे हे जे 5+3+ शेवटचं जे 4ची जी लेव्हल आहे नवीन अभ्यासक्रमात, तर त्याच्याबद्दल स्पष्टता नाहीये. म्हणजे ती ज्युनियर कॉलेजला अटॅच असेल, शाळेला का कसं, किंवा मल्टी डिसिप्लिनरी सब्जेक्ट्सला अलाउ केलेलं आहे. पण मग आता परीक्षेचं टाइम टेबल कसं बनवणार? कारण उद्या गणित संगीत, फिजिक्स संगीत असे विषय कोणी घेतले तर 1.5-2 महिने नुसत्या परीक्षा चालतील. आणि ह्या अनुषंगाने त्यांनी तर खूप चांगला मागोवा पण घेतलाय. म्हणजे शैक्षणिक धोरणांचा इतिहासाबद्दल पण लिहिलंय. आणि त्या अनुषंगाने मला एक विधान करायचंय, त्याच्याबद्दल तुमचं मत सांगावं. हा बोला. तुम्ही काय विधान करताय ते सांगा. बहुतेक त्यांचा फोन कट झालाय. पण त्यांचा जो प्रश्न होता तो एकूण हाच की जर विषय वेगवेगळे असतील, म्हणजे फिजिक्स बरोबर मॅथ्स नव्हे तर संगीत घेतलं एखाद्याने, तर मग त्यांनी कसा अभ्यास ठरवावा किंवा कसं त्यांच्या परीक्षेबद्दल कसं ठरेल की किती महिने परीक्षा सुरू असेल किंवा या. बघा म्हणजे मॅडमने अगदी रास्त प्रश्न विचारलेला आहे. सगळ्यांच्याच मनामध्ये ह्या शंका आहेत, स्पष्टता नाही वगैरे. अजून ती स्पष्टता यायची आहे सरकारी पातळीवरून. म्हणजे NCERT त्याचा आकृतीबंध घेऊन येणारच आहे लवकरच. पण तरी सुद्धा जी पॉलिसी आहे तिचं जर स्पिरिट बघितलं तर मी मगाशी म्हणालो की आपली पहिली चिंता असते ती परीक्षांची. शिक्षणामध्ये शिकण्याची चिंता पहिली असली पाहिजे. बरोबर. पण आपलं शिक्षण म्हणजे काय, परीक्षा कशा घ्यायच्या, मॅडमला म्हणून मला ते नाही म्हणायचं. पण ओव्हरऑल आपला जो संदर्भ आहे म्हणजे राबवण्याच्या प्रक्रियांविषयी आपण लगेच काळजी करायला लागतो. पण मी सांगतो की अशा पद्धतीनं म्हणजे या विषयाबरोबर संगीत घेतलं तर परीक्षा, म्हणजे आपण ऑलरेडी जर 7 पेपरची परीक्षा घेत असू, विषय कोणती येत असते ना, 7च पेपरची परीक्षा घ्यायची. म्हणजे पॉलिसी असं म्हणते की देर इज अ बुफे ऑफ द सब्जेक्ट. ओके. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपलं ताट काय असावं ते त्यांनी ठरवायचं. त्यांनी कुठले विषय घ्यायचे आणि ते ताट त्यांनी घेतलेलं आहे त्या ताटाची परीक्षा तुम्हाला घ्यायची आहे. म्हणजे परीक्षा म्हणण्यापेक्षा त्याचं मूल्यांकन तुम्हाला करायचं. परीक्षा ह्या शब्दाला मला असं वाटतं सर की म्हणजे ज्यावेळी मी कॉलेजमध्ये असताना तेव्हा पण माझ्या एका मैत्रिणीने मॅथ्स आणि इकॉनॉमिक्स असा विषय घेतला होता. म्हणजे तिला फिजिक्स नव्हतं पण मॅथ्स आणि इकॉनॉमिक्स होतं आणि कॉमर्सचे काही विषय. सो त्यावेळी थोडे बदल झालेले होते. इवन अप्लाइड मॅथमॅटिक्स, अप्लाइड फिजिक्स हे विषय आलेले होते जे जनरल फिजिक्समध्ये MSc करायचे त्यापेक्षा थोडेसे वेगळे. बरोबर. की आपण अप्लाय कसं करायचं ते फिजिक्स त्या अनुषंगाने त्यामध्ये शिकवल्या जायचं. पण आता त्याच्या पुढचे कदाचित जे तुम्ही म्हटलं काळाप्रमाणे बदल होणं खूप गरजेचं आहे. बघा मल्टीडिसिप्लिनरी का लागणार आहे, कारण जीवन हे खूप गुंतागुंतीचं झालेलं आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे एक गोष्ट शिकली आणि त्याच्यानेच समस्या सोडव. मी उत्तम सॉफ्टवेअर इंजिनियर असेल पण माझा संसार मला टिकवता येत नाही. करेक्ट.
मग काय करायचं? मग त्याच्यासाठी मग आर्ट, लिटरेचर ह्या ज्या फॅकल्टी आहेत, संगीत आहे जे की भावनांचा विकास करतं, एकमेकाला कसं समजून घ्यावं, इंट्रापर्सनल स्किल्स डेव्हलप करतं, ते लागणार नाहीये का आपल्याला? आपल्या कितीतरी समस्या ज्या आहेत त्या केवळ एकाच गोष्टीला म्हणजे एका लाईन मध्ये चालण्याचं. तर एका लाईन मध्ये जीवन नसतं, जीवन हे होलिस्टिकली चालतं. समस्या या कलेक्टिव्हली येतात. म्हणजे समस्या काय फक्त आर्थिक समस्या येते असं नाही, त्याच्याबरोबर मग घरातल्यांचं वागणंही बदलतं, त्याच्याबरोबर पाहुण्यांचं सगळं बदलतं, जीवन सगळं अफेक्ट करतं. ते समाजशास्त्रात येईल, मग ते कुठेतरी लिटरेचरमध्ये येईल, ते कुठेतरी म्हणजे मग त्या सगळ्याचा ट्रेस येतो. मग त्याला कसं सामोरं जावं, मग ते कुठेतरी कला, संगीत याच्याशी संबंधित आहे. तर जीवनाला समर्थपणे सामोरं जायचं असेल ज्या आव्हानांसह 21व्या शतकातील, तर त्याला मल्टी डिसिप्लिनरी व्हावंच लागणार आहे. याचा अर्थ असा नव्हे की कशातच एक्सपर्ट नाही, म्हणजे सगळंच केलं आणि कशातच एक्सपर्ट नाही. तर माझी एक्सपर्टी कुठल्या तरी क्षेत्रात असेलच, पण त्यासोबतच मला हे स्वातंत्र्य असलं पाहिजे की मला ज्या ज्या गोष्टी आवडतात, ज्याच्यामध्ये मला रुची आहे. कदाचित एखाद्या इंजिनियरला कविता करायला आवडत असेल, आणि माझं असं निरीक्षण आहे साहित्यामध्ये की बरेचसे सायन्स फॅकल्टीचे लोक उत्तम साहित्यिक आहेत. म्हणजे असं आपण जे आयसोलेशन करून ठेवलंय, म्हणजे भिंती ज्या निर्माण केल्यात विषयांमध्ये, त्याचा नक्कीच आपल्यासाठी चांगला ठरणार नाही. आणि परीक्षा कशा घ्यायचा हा प्रश्न असेल ना, तर ते सोडवता येईल नक्कीच. आणि एखादा विषय आपण घेतला मुख्य विषय म्हणून, जसं तुम्ही म्हटलं की इंजिनियर कविता करू शकतो, पण कुठेतरी त्या विद्यार्थी जीवनात त्याला हा विचार करण्यासाठी पण प्रेरक ठरेल की आपण म्हणजे इंजिनिअरिंग नाही केलं तर आपण या क्षेत्रात सुद्धा आपलं करिअर करू शकतो. म्हणजे एकूणच बेसिकली विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होऊ शकतो यासाठी आता हे नवीन धोरण तयार करण्यात आलंय, आणि ग्रॅज्युअली ते हळूहळूच आत्मसात होईल प्रत्येकाच्याच आयुष्यात. पण आता एका विश्रांतीची वेळ आहे, गप्पा अजून आपण सुरूच ठेवणार आहोत. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात ब्रेकनंतर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आणि आजचे आपले पाहुणे आहेत डॉक्टर महेश कोलतमे. सर, आपण भारतीयकरणाबद्दल शिक्षण, हो बरोबर, अर्धवट राहिलेला होता तो मुद्दा. तर भारतीयकरण म्हणजे सगळ्याच गोष्टी भारतीय परंपरेतल्या, ज्ञानपरंपरेतल्या घेणं असा नाही. तर त्यापैकी ज्या गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर टिकतात, म्हणजे अनुभव प्रमाण्य, ज्याला अनुभवाने ते सिद्ध करता येतात. आणि दुसरा एक महत्वाचा क्रायटेरिया म्हणजे भारतीय संविधानाची मूल्यव्यवस्था. या दोन गोष्टींमध्ये ज्या गोष्टी खऱ्या उतरतील त्याच गोष्टीचा आपल्याला समावेश शिक्षणामध्ये करता येणार आहे. म्हणून सगळं काहीतरी आता पहिलं म्हणजे जुन्या काळातलं येऊन जाईल, वैदिक काळातलं येईल असं काही मांडण्याची गरज नाहीये. पण जी तत्व, ज्या पेडागॉजीच्या पद्धती असतील किंवा शिक्षणाच्या ध्येयाविषयीचे विचार असतील, गुरु शिष्य संबंधाविषयीचा सिद्धांतिक विचार असेल, तो सगळा जर ॲप्लिकेबल असेल, अनुभवाच्या कसोटीवर टिकणारा आणि भारतीय संविधानाच्या मूल्यव्यवस्थेच्या चौकटीत बसणारा असेल, तर त्याला नक्कीच आपलं पुढे घ्यायला काही हरकत नाही. आणि म्हणून तशी भीती बाळगायची गरज नाही. आता आपल्या बरोबर एक कॉलर इकडे आहेत, डॉक्टर महेश कळरावे. आणि डॉक्टर महेशजी, हॅलो, स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. हो हो, हां, प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. सर, आता शालेय शिक्षणात बदलासंदर्भात आपण बोलतात, तर त्यामध्ये एक महत्वाचा असा बदल झालेला आहे, तो म्हणजे ईसीसीच्या संदर्भामध्ये. ईसीसीई, अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन, खरोखरच आतापर्यंत म्हणजे 75 वर्षामधला हा एक अप्रिशिएट करण्यासारखा बदल आहे. परंतु मला माझा प्रश्न या संदर्भामध्ये असा आहे की या वयोगटाला शिकवण्यासाठी, या वयोगटाला अध्यापन करण्यासाठी जे काही आपल्याकडे मनुष्यबळ आहे ते साधारणपणे आता आपण म्हणतो की डीएडच्या संदर्भातलं मनुष्यबळ, पण जो ईसीसी या गटासाठी लागणारं मनुष्यबळ आहे, तर माझ्या दृष्टिकोनातून याच्यासाठी एक सेपरेट मनुष्यबळ लागणार आहे. तर याची काही तरतूद या आपल्या महाराष्ट्र स्तरावर झालेली आहे का? जशी पाश्चात्य देशामध्ये अनेक विद्यापीठामध्ये ईसीसीचे डिपार्टमेंट्स आहेत. गुजरातचा जर आपण विचार केला तर तिथे चिल्ड्रन्स युनिव्हर्सिटी नावाची एक युनिव्हर्सिटी आहे की जे खरोखर ईसीसीच्या संदर्भामध्ये काम करते. पण महाराष्ट्रामध्ये अशा संदर्भामध्ये काही तरतूद आहे का? आणि जर नसेल तर मग या ईसीसीच्या संदर्भामध्ये आपण कसं पुढे जाणार आहोत की जेणेकरून आपण आता शैक्षणिक धोरण लागू करतो म्हणतोय. बरोबर.
बरोबर. धन्यवाद सर. धन्यवाद आणि सर. प्रश्न कळलाच. अतिशय समर्पक असा प्रश्न आपला आहे आणि आपलं जे कॉमेंट होतं की तेही हा एक ऐतिहासिक स्वरूपाचा बदल आपण म्हणू शकतो. कारण आत्ताच्या आकृतीबंधामध्ये म्हणजे मुलाच्या 3 वर्षापासूनच त्याच्या विकासाचा विचार केलेला आहे. कारण संशोधनांमधून हे सिद्ध झालंय की भाषा शिकण्यासाठी किंवा गणितीय काही क्षमता शिकण्यासाठी किंवा विभाजन करण्याची, विश्लेषण करण्याची क्षमता असेल, सिंथेसाइज म्हणजे आपण संश्लेषण करण्याची क्षमता असेल, विद्यार्थ्यांची निवड करण्याची, वर्गीकरण करण्याच्या क्षमता असतील, यांच्यासाठी क्रिटिकल एज हा एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. म्हणजे एक वय असतं ज्या वयात तुम्ही कितीही भाषा एका वेळी शिकू शकता. त्या वयात तुम्ही इतके जिज्ञासू असता की अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतात. म्हणजे तार्किक विचार किंवा क्रिटिकल थिंकिंगचा जर विचार केला तर ते वय जे आहे ते आपल्या आधीच्या शिक्षण पद्धतीत कुठेतरी सुटून जात होतं. अंगणवाडी आणि बालवाड्यांची व्यवस्था होती, पण त्यांच्याकडून अपेक्षा ही या संदर्भातल्या अशा समग्र स्वरूपाच्या विकासाची नव्हती. आणि याला शिक्षणाचा पाया म्हणून या धोरणाने विचारात घेतलेला आहे. कारण बघा, जुन्या शिक्षण व्यवस्थेचा जर विचार केला ना, तर जेव्हा आपण वर्गामध्ये जातो, बऱ्याच एका वर्गात पहिलीच्या आलेले विद्यार्थी काही अंगणवाडीत नियमित गेलेले असायचे, काही चांगल्या सुशिक्षित घरातून येणारी मुलं असायची ज्यांना की असं भाषेचं एक्सपोजर मिळालं, गणितीय गोष्टी पण शिकवल्या गेल्या, त्यांना लक्ष देणारे घरात होते, अशीही मुलं वर्गामध्ये आलेली असतात. आणि या वर्गामध्ये जे शिक्षण सुरू होतं ते मग पुस्तकं आहेत, पाठ्यपुस्तकं, सगळं लिहिलेलं गोष्टी किंवा गणिताला सुरुवात होते. तर त्या वर्गामध्ये जो मुलगा पहिला शिक्षणाच्या व्यवस्थेत आलेला आहे, घरात कुणीच शिकलेलं नाहीये, असं मूल ज्याच्याकडे की भाषिक क्षमता पण नाहीयेत पुरेशा, गणिती क्षमता सुद्धा पुरेशा नाहीत, मग तो वर्गात बसलेला आहे, समोर बसलेली 10-5 मुलं आहेत, त्यांना पटापट मॅडम जे बोलतायत ते कळते, मॅडम बोलतायत तेच कळत नाही मला, म्हणजे मला ती भाषाच कळत नाही त्यांचं बोलणं. त्याचबरोबर जे गणित चाललेले आहेत ते तर माझ्यासाठी एकदम भीती वाटावी अशी परिस्थिती निर्माण होते. आणि खरं सांगतो म्हणजे मला मनापासून नेहमी हे असं वाटायचं की या मुलांचा काय दोष आहे हो, ते हेल्पलेस फील करायचे, त्यांना कोणीही मदत करायला नाहीये, दे आर हेल्पलेस बिकॉज त्यांना ते वाचताच येत नाही, तर उत्तर कसं लिहायचं. बाई जे बोलतायत ते प्रमाण भाषेत बोलतायत, आमच्या घरात कोणीच तसं बोलत नाही, मग मी त्यात समजून कसं घ्यायचं आणि त्याला उत्तर कसं द्यायचं. मुलं प्रयत्न करायचे, त्यांच्या पातळीवर एफर्ट्स घ्यायचे, पण त्यात ते सक्सेस होत नव्हते. मग या मुलांची ही जी अवस्था आहे, म्हणजे आपण मोठ्यांनी केलेली ही जी अवस्था आहे, म्हणजे त्यांची धडपड, मग ते शाळेतून सुटून जाणार, त्यांना गणित अवघड वाटणार, बाई काय शिकवतात ते कळत नाहीत, प्रश्नपत्रिकेत विचारलेले प्रश्न लक्षात येत नाहीत म्हणून उत्तरही लिहिता येत नाहीत, मग प्रोग्रेस चांगलं नाही. हे जे सगळं म्हणजे पुढचं जे शिक्षण आहे ते तुम्हाला उत्तम वाचता, लिहिता, बोलता, ऐकता येणं, त्यानंतर तुम्हाला मूलभूत अशा ज्या गणितीय कौशल्य आहेत, चिन्ह आहेत, बेरजा आहेत, हातचे घेणं आहे, त्याचा वापर करणं आहे, हे जे मूलभूत गोष्टी आहेत त्या आल्या तरच मी करू शकणार आहे. आणि हे नाही आलं तर मात्र मी स्वतःला एक्सक्लुडेड फील करणार आहे. पण आपल्या शिक्षणात कसं होतं, पहिलीत आली मॅडम काय म्हणायच्या, ते काय आमचं काम आहे का, आता यांना काय आम्ही शिकवत बसू का हे सगळं. मग पुढच्या वर्गात गेली, 5वीला गेली की ते म्हणायचे आता काय आम्ही यांना बेरीज वजाबाकी शिकवायची का, यांना आता आई शिकवत बसणार का. पुढच्या वर्गात ती तशीच जायची. मग पुढे अजून ते म्हणायचे आम्ही काय करणार. म्हणजे त्या मुलांची जबाबदारी घ्यायला कुणीच तयार नाही. म्हणजे अशी आपण तयार केलेली व्यवस्था की जे त्या छोट्या छोट्या मुलांना शिक्षणाच्या व्यवस्थेत टिकवून ठेवणं, त्यांचं समाधान करणं, मदतीला धावून जाणं, ही गोष्ट आपण करू शकत नव्हतो. आणि धोरणाने ही गोष्ट ओळखली आणि सगळ्याच मुलांना म्हणजे शाळेत येणारं प्रत्येक मूल हे 3 वर्ष या सगळ्या गोष्टी शिकून आलेलं असेल त्याची खात्रीच झाली पाहिजे. म्हणजे मुलावर जबाबदारी टाकायची नाही. म्हणजे शाळेत गेलं ना, आता आईने शिकवावं तुला वाचता येत नसेल तर, किंवा बरं आईलाच शिकवता येत नाही तर ती कशी शिकवेल, तिला जमत नाही तर ती जबाबदारी शिक्षणाने घ्यावी, मग शिक्षकांनी ती घ्यावी. मग त्यासाठी पहिली 3 वर्ष आणि पुढची 2 वर्ष ज्याला आपण प्रिपरेटरी स्टेज असं म्हणतो त्या गोष्टीचा विचार केला. आणि या व्यवस्थेमध्ये ना अतिशय आनंददायी पद्धतीनं खेळाच्या माध्यमातून हे सगळं शिकवायचं. मुलांना असं काही दबाव त्याचा वाटता कामा नये किंवा त्यांच्यावर लोड अभ्यासाचा येता कामा नये असा विचार पॉलिसीने सुचवला. सर, एक फोन आलेला आहे रवींद्र कुडाळकर जळगाव इथून, त्यांनी फोन केलाय. रवींद्रजी, स्वागत कार्यक्रमात. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की डिजिटल तंत्रज्ञान युगामध्ये शिक्षण डिजिटल होते आहे आणि त्यामध्ये समाजातील जो उपेक्षित उद्दिष्ट गट आहे त्यांनी सकारात्मकपणे आणि सक्षमपणे तंत्रज्ञही होण्याच्या दृष्टीने शैक्षणिक धोरणात तशा काही तरतुदी आहेत का. आणि हा जो उपेक्षित उद्दिष्ट गट आहे
हा आपल्याला तंत्रशिक्षण जमेल का आणि पुढे आपण समायोजन चांगलं करू का डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून पुढच्या कारकिर्दीमध्ये आपल्या शैक्षणिक कारकीर्द असो किंवा नोकरी व्यवसायाची कारकीर्द असो याबद्दल त्यांना आत्मविश्वास कमी पडतो किंवा थोडी भीती असते. तर या दृष्टीने तुम्ही काय सांगाल? धन्यवाद. नक्कीच छान आपला प्रश्न आहे की हे बघा म्हणजे डिजिटल डिवाइड ही गोष्ट आहेच. म्हणजे काही लोक समाजातले अशी आहेत की त्यांच्याकडे मोबाईल सुद्धा नाही आणि काही लोक आहेत की त्यांच्याकडे सगळं तंत्रज्ञान आहे, त्यांमध्ये इव्हन डिव्हाइस आहे पण स्किल नाहीयेत, वापरता येत नाही, अशी ही परिस्थिती आहे. पण ही परिस्थिती जेवढी 2000 साली होती तेवढी आज राहिलेली नाही. आज जेवढी आहे ती 2030 पर्यंत राहणार नाही. आणि शासनाचा भर आणि पॉलिसीनी शासनाला जे काही गाईडलाईन्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना डिजिटली सक्षम कसं करता येईल त्यासाठी प्रयत्न करावे असा आहे. त्यामुळे याही उपेक्षित जे काही वर्ग आहेत ज्यांचा आपण त्यांच्याविषयी विचार केला त्यांनाही डिजिटली साक्षर व्हावं लागेल. डिजिटल इक्विपमेंट्स त्यासाठीचं सपोर्ट व्यवस्थेने त्यांना उपलब्ध करून द्यावा लागेल आणि त्याच्या वापरातून तेही सर्वांबरोबर शिक्षण घेऊ शकतील. हा त्याचा विचार आहे आणि त्यासाठी पॉलिसीनी तशी सूचना म्हणा किंवा तशी रिकमेंडेशन गव्हर्नमेंटला केलेलीच. या उत्तरानंतर आता वेळ झाली आहे एका विश्रांतीची. छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकनंतर पुन्हा भेटूया. तोपर्यंत वाट पहा, बघत राहा हॅलो सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात आजचा विषय आहे नवीन शैक्षणिक धोरण, शालेय शिक्षणातील बदल. आणि याबद्दल चर्चा करण्यासाठी डॉक्टर महेश कोलतमे इकडे आलेले आहेत. सर, एक कॉलर आपल्या बरोबर आता आहेत, मंगल आपटे पुण्याहून. मंगलजी नमस्कार. आणि मी पुण्यावरून आपटे बोलते. मंगल आपटे. मला असं विचारायचं, पूर्वीच्या काळी इतिहास भूगोल हे शिकवलं जायचं तर ते मुलांना कळायचं किंवा फळ्यावर लिहिलेलं मुलांचं अतिशय लक्ष देऊन म्हणजे त्यांचं लक्ष वेधलं जायचं. पण आताची परिस्थिती तशी नाहीये. आता मुलांना आईबाबांकडूनच करून घ्यावं लागतं, आईबाबांनाच जास्त करावं लागतं. तर कितपत योग्य आहे? अगदी तुमचा प्रश्न जी आजची परिस्थिती आहे त्याच्यावर प्रकाश टाकणारा आहे. खरं तर विद्यार्थ्याच्या शिकण्याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षकांनी घेणे गरजेचं आहे. शिक्षकाचीच ती जबाबदारी असेल की त्यांनी, कारण शिक्षकाला माहिती आहे की कुठल्या लर्निंग आउटकमसाठी ह्या मुलाला कुठल्या पद्धतीचं इनपुट म्हणा किंवा कुठला अध्ययन अनुभव द्यायचा आहे. त्याच्यामुळे ही जबाबदारी पालकावर ढकलणं बरोबर होणार नाही. म्हणजे मुलाचा वयोगट असेल, कारण त्याच्यातला तज्ज्ञ शिक्षक आहे, त्याला विषयाचंही ज्ञान आहे, बालमानसशास्त्राचंही ज्ञान आहे, कसं करून घ्यावं अध्यापनशास्त्राचंही त्याला ज्ञान आहे. तर त्यांनी जे आहे तोच त्यातला एक्सपर्ट आहे, तोच त्याचा फॅसिलिटेटर आहे आणि त्यांनीच त्याची 100% जबाबदारी घेतली पाहिजे. ती जबाबदारी पालकांवर ढकलता येणार नाही. याचा अर्थ असा नाही की पालकांनी काहीच करू नये. पालकांनीही त्यासाठी जी काही अनुकूल मदत करता येईल, सहकार्य करता येईल त्यांच्या पातळीवर त्यांच्या पद्धतीने, कारण प्रत्येक कुटुंबातील सगळेच पालक एकसारख्या पद्धतीने सपोर्ट करू शकतील असं नाही. पण जे अनुकूलता निर्माण करून मुलाला देता येतील तितकी पालकांनी द्यावी. पण ही जी अपेक्षा आहे की पालकांनी सगळा अभ्यास करून घ्यावा, म्हणजे क्लासवर्क पालकांनी करून घ्यावं, गृहकार्य पालकांनी करून घ्यावं, प्रोजेक्ट पालकांनी करून घ्यावा, असाइनमेंट पालकांनी करून घ्यावं, ही पुरेपूर म्हणजे पूर्णपणे चुकीची अशी पद्धत आहे किंवा चुकीचा दृष्टिकोन आहे आणि तो आपल्या शिक्षकांनी बदलला पाहिजे आणि माझ्या विद्यार्थ्याच्या शिकण्याची मी जबाबदारी घेतली पाहिजे. नक्कीच. पण आजही बऱ्याच शाळांमध्ये लहान मुलांना, अगदी म्हणजे जी लहान असतात 10 वर्षाच्या खालची, त्यांच्यासाठी सुद्धा असे प्रोजेक्ट्स नेमलेले आहेत की ते एकूणच घरी आल्यावर वाचल्यावर आपण पाहतो की ते पालकांनाच बऱ्यापैकी त्यांना करावं लागतं. बरोबर आहे. म्हणजे आता हे पालकांचा हस्तक्षेप का वाढतो याचं उत्तर पुन्हा आपल्याकडेच येतं. म्हणजे शिक्षकांनीच असा प्रोजेक्ट दिलाय की ते मूल करूच शकत नाही. म्हणजे त्याला आईची किंवा बाबांची किंवा कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीची मदत घ्यावीच लागणार आहे. मदत घेण्यासाठी एखाद दुसरा प्रोजेक्ट, म्हणजे कशी मदत घ्यावी मोठ्यांची कामातून, म्हणजे एखाद्या कामात हे जर शिकवायचं असेल तर तसा एखादा प्रोजेक्ट द्यायला हरकत नाही. पण सगळे प्रोजेक्ट असे असू नये. त्या मुलाला त्याच्या वयोगटानुसार
त्याच्या क्षमते म्हणजे वर्गातला एखादा मुलगा एक गोष्ट उत्तम करू शकेल पण दुसरा करू शकणार आहे का? म्हणून प्रोजेक्ट देताना प्रत्येक 50 विद्यार्थी वर्गात असतील 50 प्रकारचे प्रोजेक्ट दिले गेले पाहिजे. त्याच्या क्षमतेनुसार, त्याच्या पूर्वज्ञानानुसार, त्याच्या कुवतीप्रमाणे, त्याच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीनुसार त्याला प्रोजेक्ट दिला गेला पाहिजे आणि त्याच्या वाढीलाही विचारात घेतलं पाहिजे. पण म्हणजेच एकूणच विद्यार्थ्यांवर किती लक्ष देणं गरजेचं आहे हे आपल्याला यातून कळतं की प्रत्येक विद्यार्थी खूप मोलाचा आहे. प्रत्येक लहान जे मूल असतं ते मुलगी असो किंवा मुलगा ते खूप महत्वाचं आहे आणि त्यांचं IQ लेवल ते जे अनुभवतात किंवा ऑब्झर्वेशन त्यांचं जे असतं त्यातून ते शिकत असतात. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे घरी असो किंवा शाळेत. आता एक खूप महत्वाचा प्रश्न जो कॉल्समुळे राहून गेला तो हाच की नवीन शालेय शिक्षणाचा आकृतीबंध कसा आहे किंवा धोरणाचा आकृतीबंध कसा आहे. मगाशी आपण त्याची चर्चा केलीच म्हणजे त्याच्यातला जो बालसंगोपन आणि पायाभूत विकास हा जो पहिला 5 वर्षाचा कालखंड आहे त्याच्यामध्ये 3 वर्ष जे असतील ती अंगणवाडी किंवा बालसंगोपनाची असतील ज्याच्यामध्ये खेळाच्या माध्यमातून, गाण्यांच्या माध्यमातून, गोष्टींच्या माध्यमातून जे की मुलांना आवडतं त्यांच्यावर कुठल्याही प्रकाराचा बौद्धिक मानसिक ताण त्यांना येणार नाही, कुठलेही प्रोजेक्ट त्यांना दिलेले असणार नाहीत, कुठल्याही परीक्षा त्याच्यामध्ये असणार नाहीत किंवा कुठले रँकिंग एक पहिला क्रमांक दुसरा क्रमांक असला प्रकार त्याच्यामध्ये असणार नाही. अशा पद्धतीचा तो काळ असेल. त्या 3 वर्षानंतर पुन्हा 2 वर्ष परत त्याचं जे स्पेसिफिक भाषेची कौशल्य असतील, गणिताची कौशल्य असतील ती विकसित करायची. म्हणजे अजूनही पेन हातात द्यावं असं अपेक्षित नाहीये. म्हणजे अजूनही विद्यार्थ्यांनी पेन हातात घेऊन लिहायला सुरू करणं नाही पण त्याच्या लर्निंगच्या ज्या क्षमता आहेत, कौशल्य आहेत, उदाहरणार्थ क्रिटिकल थिंकिंग स्किल, हे स्किल मात्र वाढलं पाहिजे. त्याला एखादी गोष्ट बघता क्षणी प्रश्न पडला पाहिजे. प्रश्नच नाही तर त्याला त्या जिज्ञासेने त्याचं उकल करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली पाहिजे. अशा पद्धतीची कौशल्य त्याला बोलता आलं पाहिजे. बाईंना प्रश्न विचारता आला पाहिजे ना. आणि बाईंना प्रश्नच विचारता येत नसेल, मनातच सगळं आपलं म्हणणं घेऊन जात असेल तर शिकेल कसा? किंवा बाईंनी विचारलेला प्रश्न ऐकता तर आला पाहिजे व्यवस्थित. म्हणून ही कौशल्य या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये त्याची व्यवस्थित तयार झाली पाहिजे. आणि त्याच्यानंतरचा जो कालखंड आहे दुसरा 3 वर्षाचा कालखंड त्याच्यामध्ये प्रगत स्वरूपाची जी थोडीशी अजून ॲडव्हान्स स्वरूपाची जी भाषिक कौशल्य आहेत वेगवेगळ्या विषयांची आहेत किंवा भाषेचं पायाभूत ज्ञान त्या विषयाचं पायाभूत ज्ञान विद्यार्थ्याला देणं आणि त्यानंतरचा जो 3 वर्षाचा टप्पा आहे तो अतिशय महत्वाचा पुन्हा मानलेला आहे. आणि तो कशा दृष्टिकोनातून तर व्यावसायिक क्षमता निर्माण करणे मुलामध्ये. म्हणजे तो इंडिपेंडेंट झाला पाहिजे. शिक्षण घेऊन त्याला काहीतरी करता आलं पाहिजे बाहेर पडून शालेय शिक्षणानंतर. नाहीतर केवळ शालेय शिक्षण विद्यापीठाही शिक्षणासाठी नव्हे आणि मग मी विद्यापीठात गेलोच नाही तर सगळं गेलं का पाण्यात असं नको. तर मी शालेय शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर स्वावलंबी होईन, स्वतःच्या चरितार्थ चालवू शकेन किमान इतक्या क्षमता मला आल्या पाहिजे. त्याचबरोबर एक माणूस म्हणून, एक देशाचा चांगला नागरिक म्हणून सुद्धा मला काही नागरी कौशल्य असतील किंवा कला, संगीत ह्या ज्या गोष्टी आहेत, 64 कलांचा भारतीय परंपरेमध्ये विचार आहे, तर त्यापैकी काही कला किमान मी शिकू शकतो ज्या मला आवडतात त्या. तर अशा पद्धतीचा विचार केलेला आहे आणि तिथं लवचिकता अभ्यासक्रमात ठेवली. म्हणजे विद्यार्थी त्याच्या आवडीनुसार त्याच्या कलानुसार ते विषय निवडू शकेल. काही विषय तो अशा म्हणजे काही विषय तो ज्याचा व्यावसायिक पुढे जाऊन काहीतरी करता येईल कौशल्यावर आधारित असे घेऊ शकेल. पुढच्या 3 वर्षामध्ये पुन्हा पुढच्या 3 वर्षात परत स्पेशलायझेशन असेल. विषय म्हणजे विषयाचं म्हणून काही जे पायाभूत ज्ञान असतं ते त्याला मिळालं पाहिजे. आणि या ज्या आपण 21व्या शतकाची कौशल्य म्हणतोय त्याच्यातही तो अध्ययनाची कौशल्य असतील किंवा लिटरसी, त्याच्यामध्ये डिजिटल लिटरसी आहे, इन्फॉर्मेशन लिटरसी आहे, अशी कौशल्य असतील किंवा वैयक्तिक मूल्य असतील, म्हणजे व्यक्तिगत मूल्य, सामाजिक मूल्य आणि मग संवैधानिक मूल्य असतील, त्यांचा संस्कार त्याच्यावरती करणं. आणि शेवटच्या 4 वर्षामध्ये एक पद्धतीने असा विचार करू शकतो आपण की ही 4 वर्ष त्याला समाजासाठी तयार करतील, एक नागरिक म्हणून तयार करतील, एक कुशल व्यावसायिक म्हणून तयार करतील, एक कुशल कुठल्या तरी कौशल्य त्याच्याकडे आहे ज्याच्या आधारावर तो मार्केटमध्ये जाऊन त्याचं एनकॅश करू शकेल आणि आपला चरितार्थ चालवू शकेल, अशा क्षमता असलेला विद्यार्थी निर्माण होईल असं त्याच्यात अपेक्षित आहे. वेळ अतिशय कमी आहे. अगदी थोडक्यात म्हणजे 1 मिनिटातच जर उत्तर देता येत असेल तर, कारण हे सगळं तुम्ही सांगितलं. एकूणच विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास त्यासाठी वाचन, इतर वाचन, अवांतर वाचन म्हणा आणि शालेय शिक्षण हे खूप महत्वाचं आहे.
आहे, पण ती पिढी तयार करण्यासाठी शिक्षकांना सुद्धा ट्रेन करणं गरजेचं आहे. तर मग त्यासाठी काय योजना आहे? बरोबर. आता ह्या सगळ्यासाठी म्हणजे 21व्या शतकातील कौशल्य त्याला शिकवायचे. आम्हाला पारंपरिक पद्धतीनं पुस्तक समोर घ्यावं, त्यातलं विषय ज्ञान विद्यार्थ्यांना द्यावं हे शिकवलेलं आहे येतं, पण त्या विषयांसोबत 21व्या शतकातील कौशल्य कशी इंटिग्रेट करावी, ती कशी विद्यार्थ्यांना विकसित करावी याचं प्रशिक्षण हे आवश्यक आहे. जे सेवांतर्गत शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी सेवांतर्गत प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला ते करता येईल. त्यासाठी NCERT दीक्षा या पोर्टलचा वापर करून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करत आहे. आणि सेवापूर्व प्रशिक्षणाचा जर विचार केला तर 4 वर्षाचा एकात्मिक शिक्षणाचा अभ्यासक्रम येतोय. मागाशी आपल्या एका कॉलरने विचारलं होतं की या अर्ली चाइल्ड केअर एज्युकेशनसाठी शिक्षक आहे का, तर ह्या इंटिग्रेटेड टीचर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये किंवा या प्रारूपामध्ये त्या सगळ्या पातळीवरच्या शिक्षकांचा विकास करणं आणि या धोरणाला असणारा शिक्षक विकसित करणं हे अपेक्षित आहे. आणि 2030चा जर विचार केला तर तोपर्यंत 1 वर्षाचं BEd, 2 वर्षाचं BEd आणि 4 वर्षाचं BEd असे 4ही प्रकारचे अभ्यासक्रम असतील आणि त्यातून शिक्षक तयार होतील. धन्यवाद सर, खूप छान उत्तरं दिली, पण अनेक प्रश्न होते जे मी विचारू शकले नाही कारण वेळ खूप कमी पडला आपल्याला. पण आपण पुढे कधीतरी परत या विषयाबद्दल चर्चा करूया. डॉक्टर महेशजी, तुम्ही इकडे आले त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद आणि खूप छान वाटलं, खूप माहिती मिळाली. धन्यवाद. DD सह्याद्रीचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण आपण ती संधी दिली आपल्या प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आणि या विषयावर सर्वांसोबत शेअर करण्याचे. त्याबद्दल मी सह्याद्री वाहिनीचे आणि आपले सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. पुढच्या कार्यक्रमात परत भेटूया, तोपर्यंत नमस्कार.